नमस्कार मंडळी, कसे आहात? तर आज आपण करणार आहोत अगदी काटोकाट भरेल अशी आलूच्या पराठ्याची रेसिपी बघणार आहोत. तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. इथे मी पाव किलो आलू जे आहे ते एका पातेल्यामध्ये घेतलेले आहे. त्याच्यामध्ये पाणी छान घेतलेलं आहे. अगदी आलू डुबेपर्यंत जे आहे ना याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. नंतर याला गॅसवरती लावून द्यायचं आहे. याला गॅसवरती चांगला हाय मीडियम फ्लेमवरती जे आहे उकडायला ठेवेपर्यंत. चला आपण इथे मसाल्याची जी आहे ती तयारी करून घेऊयात. मसाल्यासाठी मी इथे 3 टोमॅटो घेतलेले आहेत, 5 बारीक कांदे घेतलेले आहेत. त्याच्यासोबतच तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे ना त्याच्यापेक्षा थोडंसं जास्तच घ्या, कारण हे आपलं जे आहे ना पूर्ण बॅटर हे कणिकामध्ये जाणार आहे. तर त्याच्यामुळे थोडंसं जास्तच घ्या, मिरच्या वगैरे सगळं काही बेटर. तर इथे मी हे सगळं जे आहे ते आता कट करून घेणार आहे. टोमॅटो कांदा छान असा कट करून झाल्यानंतर मी याच्यात अजून एक जे आहे ते ॲड केलेलं आहे लसूण. तर लसूण आणि मिरच्या जे आहे ना ते एका याच्यात आपण छान मिक्सरच्या भांड्यामध्ये याला वाटून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी मिरच्या आणि लसूण जे आहे ना ते एकत्र करून छान असं याला बारीक पेस्ट बनवून घेणार आहे याची. सोबतच थोडेसे जिरेसुद्धा घालायचे आहेत आणि याला छान असं बारीक करून जे आहे याचा पेस्ट बनवून घ्यायचा आहे. पेस्ट बनवून झाल्यानंतर हे तिन्ही मिश्रण एका बाजूला ठेवून आता छान आलू आपले बॉईल झालेले आहेत. त्याला इथे छान प्रकारे जे आहे मॅश करून घ्यायचं आहे मॅशरने मॅश केल्यानंतर कसं आहे ना पूर्णपणे याला मॅश केलं तर आलू जे आहे ना ते राहत नाही. तर याला छान प्रकारे असं मॅश करून घ्यायचं आहे. मॅश केल्यानंतर कढईमध्ये थोडं तेल टाकायचं आहे. कढई गरम आहे बरं का. कढईमध्ये तेल टाकल्यानंतर इथे छान आपण पहिला तर हिरव्या मिरच्याचा जो आपण ठेचा बनवला होता ना तो टाकून घ्यायचा आहे, जेणेकरून ठेचा जो आहे ना तो चांगल्या पद्धतीने भाजला जाईल. आणि त्याच्यानंतरच आपल्याला इथे कांदासुद्धा टाकायचा आहे, जे आपण कट केला होता ते थोडंसं फिरून घ्यायचं आहे 5 मिनटं. 5 मिनटं झाल्यानंतर याच्यामध्ये टोमॅटोसुद्धा ॲड करायचा आहे. टोमॅटो ॲड केल्यानंतर याला छान 5 मिनटं जे आहे झाकून ठेवून द्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती. तर 5 मिनटं झाल्यानंतर याला छान फिरून घेतल्यानंतर याच्यामध्ये टाकायची आहे हळद. तर बघा याच्यामध्ये असं छानपैकी हळद टाकून घेऊयात. हळद थोडीशी जास्त टाकली तरी चालेल. हळद टाकल्यानंतर याच्यामध्ये आपण जे मॅश केलेला आलू आहे ते सुद्धा ॲड करायचं आहे. ही रेसिपी आमच्या घरी खरंच खूप आवडीने खातात आणि अशाच प्रकारे आमच्या घरीसुद्धा पराठे बनतात. आता मीठ टाकलं त्याच्यात थोडंसं दुप्पट जे आहे आपल्याला मीठ याच्यात ॲड करायचं आहे. मग नंतर पूर्ण बेटर जे आहे ना या प्रकारे छान असं मिक्स करून घेतल्यानंतर आपण आता करूयात दुसऱ्या तयारीला. आता दुसऱ्या तयारीला इथे बघा तुम्हाला जेवढं लागेल तेवढं इथे कणिक घेऊन घ्यायची आहे. मी थोडंसं जास्तच घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये भाजलेला ओवा आणि सोप जे आहे ते टाकून घ्यायचं आहे. नंतर कोथिंबीर आपण जे आहे ना ते आलूच्या चटणीमध्ये नाही टाकली होती, तर ते डायरेक्टली आपल्याला कणिकामध्ये जे आहे ना टाकून घ्यायचं आहे. नंतर जे आपण आलूचं बॅटर केलेलं आहे ती छान प्रकारे जे आहे टाकून घेतल्यानंतर याला गरमच आहे ना असं मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्णपणे याला असं छान प्रकारे जे आहे मिक्स करून घेतल्यानंतर आपण हातात घेऊन बघायचं आहे की ह्याचे गोळे वगैरे जे आहे ते बनतात की नाही. असं ह्या प्रकारे हातात घेऊन जे आहे ना अगदी मस्त प्रकारे याला पूर्ण एकजीव जे आहे मिश्रण ते पूर्णपैकी कणिकाला जे आहे ते लावून घ्यायचं आहे. नंतर बघा अशा प्रकारे जे आहे ना आपल्याला दोन्ही हातांनी गोळे आणि जसं आपण कणिक मळतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं याला जास्तच नरम मळायचं आहे. ह्या प्रकारे बघा थोडंसं गरम पाणी तुम्ही ॲड करू शकता जेव्हा लागेल तेव्हा, पण गरमच पाणी ॲड करा. याच्यामध्ये थंड पाणी ॲड करू नका, कारण आपलं पूर्ण जे मिश्रण आहे ना ते गरमच आहे. तर त्याच्यामुळे छान प्रकारे जे आहे याला असे मी गोळे वगैरे करून घेतलेले आहेत. इथे थोडं पाणी टाकून जे आहे मी याला पूर्णपैकी मळून घेत आहे. छान असं मळल्यानंतर बघा आपला एक छान असा सॉफ्टचा जो आहे ना डो इथे तयार होतो. तर अगदी नरम जो आहे ना मी इथे डो तयार केलेला आहे. पूर्ण मिश्रण आतमध्ये जे आहे पसरलेलं आहे. तर त्याच्यामुळे कसं असते ना
काही गोष्टी मिश्रण जे आहे ना ते अगदी परफेक्ट बसलं ना की खायला सुद्धा चविष्ट लागतं. तर इथे बघा मी पोळपाट घेतलेला आहे, त्याच्यासोबत आता मी छोटासा जो आहे तो गोळा घेतलेला आहे. अगदी जेव्हा आपण पोळीला कणिक घेतो ना त्याच्याहून थोडंसं जास्त इथे गोळा घ्यायचा आहे. ह्या प्रकारे असं लाटून घ्यायचं आहे बिना तेल लावता, कारण तेल आपण ऑलरेडी चटणीमध्येच टाकलेलं होतं आलूच्या. तर ह्या प्रकारे याला मस्तपैकी जे आहे ना गोल असं तव्यावरती टाकून घ्यायचं आहे. आता आपल्याला एकदम सॉफ्ट आणि एकदम सुंदर जो आहे ना असा लोई झालेला आहे आपला इथे. तर आता इथे मी तव्यावरती जे आहे ना याला छान असंपैकी या प्रकारे तेल लावून छान याला असं हे करून घेणार आहे. खुरपूस होईपर्यंत छान असं भाजून घेतलं ना की दुसऱ्या पलीकडचं आहे ना याला उलटायचं आहे. मग नंतर थोडंसं तेल लावून याला छान प्रकारे इथे मस्त अगदी एकदम दोन्ही कडेला कडा ज्या आहे ना ते भाजून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपली पोळी जी आहे ना ती कच्ची नाही राहिली पाहिजे, पराठे सॉरी. तर ह्या प्रकारे बघा एकदम मस्त आणि खुरपूस जे होतं ना पोळी होते पराठा. आमच्या इकडे जेव्हा पण आम्हाला असं काही खायचं असलं ना तर आम्ही आलूच्या पराठ्याची अशी सोपी रेसिपी माझ्याकडची आहे, खास करून माझ्या आई वगैरेची, आजी वगैरेची खास तिची स्पेशल आहे. तर म्हटलं चला आज तुमच्यासोबतही मी शेअर करून घेते. तर बघा दोन्ही कडेनं जे आहे ते आपलं पराठा छान भाजून झालेला आहे. अगदी लुसलुशीत आणि अगदी कुसकुशीत जे आहे ते पराठा होतं. याला तुम्ही कशासोबतही खाऊ शकता. बघा अगदी मुटका एका हातात बसेल ना तेवढं जे आहे ना हे होतं. सोबतच मी इथे जे आहे ना दुसरीसुद्धा पोळी पराठा लाटायला घेतलेला आहे. मला स्टफिंग भरून करण्याचं म्हणजे ना ते खूप जास्त कंटाळा येतो. तर त्याच्यात सोपी मला पद्धत जी आहे ना ती ही वाटते. काही नाही, आपल्या कणकीसारखंच घ्यायचं आणि पोळीसारखं लाटायचं आणि मस्तपैकी याला जे आहे ना मिक्स करून छान असं लाटून घ्यायचं. म्हणजे स्टफिंग भरायची गरज नको, काही नको. अगदी रेषोरेष आणि अगदी काटोकाट जे आहे ना त्या पराठ्याचा सुगंध आणि पराठ्याचं हे जो आहे ना जो आपण आलूचं मिश्रण केला होता ते अगदी कटोकट आणि असं सुद्धा वाटत नाही की तुम्ही ही स्टफिंग भरून केलेली नाही म्हणून. अगदी तसंच लागतं जसं तुम्ही स्टफिंग भरून करता तसंच. पण याची टेस्ट जी आहे ना ते खरंच खूप जास्त मस्त लागतं. तर इकडे जे आहे ना मी इथे दुसरीसुद्धा पोळी छान बनवून घेतली आणि याला सुद्धा खरपूसपणे जे आहे ना भाजलेलं आहे. तर बघा अगदी मस्त तेल तूप वगैरे सुद्धा लावून जे आहे ना तुम्ही ह्याला भाजू शकता. इथे मी तेलच लावून घेतलेलं आहे. जेव्हा मी इकडे बघा छान झालेली आहे. सोबतच मी आता तिसरीसुद्धा लाटत आहे. याला पण त्याच प्रकारे आपण करून घ्यायचं आहे जसे आपण 2 केले होतं तसं. त्याच पद्धतीने छान प्रकारे असं लाटून घ्यायचं आहे. आणि नंतर याला सुद्धा आपल्याला तव्यावरती छान असं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर बघा इकडे हे सुद्धा अगदी खरपूस होईपर्यंत जे आहे ना भाजून घ्यायचं आहे. तिसरं पराठा सुद्धा जे आहे ना ते एकदम असं रेडी झालेलं आहे. तर बघा अगदी छान आणि अगदी सॉफ्ट होता ते पराठे. जेव्हा आपण याला खरं मजा जो आहे ना याची ती मस्तपैकी गरम गरम खाण्यातच आहे. तर बघा हे सुद्धा झालेले आहेत. बाकीचे मी सर्व पराठे इथे असे छान प्रकारे जे आहे रेडी करून घेतलेले आहेत. बघा असे पराठे असणार तर कोण नाही म्हणणार की खाणार नाही म्हणून. तर आता चला याच्यातले काही पराठे जे आहे ना ते मी मुलांना टिफिनमध्ये पॅक करून देणार आहे आणि काही घरासाठी सुद्धा केलेले आहेत. तर घरच्यांची सुद्धा हे करणार आहे. तर याला मी छान असं जे आहे ना दह्यासोबत याला मी
छान सर्व केलेला आहे. आणि जे आपण ओवा आणि सोप जे आहे ना ती भाजून टाकलेली आहे ना, अरे रे रे त्याची जी चव आहे ना अप्रतिम येते. तोंडामध्ये अगदी विरघळणारी चव जी आहे ना ती होती. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.